कशा आहात सगळे? एक मिनिट. तर कशा आहात सगळे? एका नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम सगळ्या भारतीय नागरिकांना तसेच सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सालवादप्रमाणे यंदाही आपण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला शाळेत जातो. तसेच आता पण आपण निघालोय. लोचन आणि साहिल आधीच पोचलेले आहेत, मला लेट झालं आणि मग आता निघू आणि मग बघू. मला आय गेस्ट असं वाटतं की 26 जानेवारीला घेतात आणि 15 ऑगस्टला घेतात, पण ते शाळेत लेट घेतात कारण की आधी कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर मग माजी विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतात. आम्ही आता माजी विद्यार्थी आहे तर आता झोपून उठून आंघोळ बिंघोळ फ्रेश आणि झालोय, तयार झालेला आहे. तर आता आपलं प्रस्थान आपण शाळेकडे वळवूया. आणि आज भरपूर दिवसांनी अजून 3-4 नवीन चेहरे असे दिसणार आहेत भरपूर एका कालांतरानंतर. तर आता निघूया, जास्त वेळ नको लावूया आणि मग शाळेच्या प्रजासत्ताक दिनाचा आपली उपस्थिती दाखवूया. आणि मग सगळे शिक्षक भेटतील, टीचर्स भेटतील, सगळ्यांना भेट ओळख करू आणि वर्गात जाऊन बसूया. रमेश कुमार दळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण होत आहे. शहीद मेजर रमेश कुमार दळकर हे संस्थेच्या राजा शिवाजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. 1971 सालाच्या भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवताना त्यांना युद्धभूमीवर वीरमरण प्राप्त झाले. सर्व उपस्थितांची बँड पथक सावधान. यानंतर ध्वजनिष्ठेची प्रतिज्ञा होईल. प्रतिज्ञेसाठी सर्व उपस्थितांनी सावधान स्थितीत उभं राहून आपला उजवा हात पुढे करावा. ध्वजनिष्ठेची प्रतिज्ञा घेते IAS दिगंबर पाटकर विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती सुवर्णा लोखंडे. प्रतिज्ञा. मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. अरे सावधान. अरे 20 कदम के फासले से मंच से गुजरेगा IAS
तीनों में दाहिने चलेगा, दाहिने मोड़, तेज चल। IAS KG बाबाधन प्लॅटून चे विद्यार्थी आजच्या प्रमुख पाहुणे यांना मानवंदना देत आहेत. तसेच ध्वजालाही या प्लॅटूनमध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तिन्ही दिसत आहेत. असलेल्या विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. या पाठोपाठ भट्ट जोशी विद्यालय स्काउट गाईड विद्यार्थी सरांना मानवंदना देत आहेत. त्याचबरोबर again पटनापट्टणमध्ये इंग्लिश मीडियम स्कूल प्रायमरी सेक्शन स्काउट गाईड विद्यार्थी IAS वेलफुले कृषी विद्यालय एअरमॅन गर्ल्स कॅडेट परेड मध्य से तेज चल। सरांना त्याच्या मानवंदना देत आहेत. त्यानंतर मी प्रमुखांना विनंती करतो की त्याने मंचावर आसनच करावे. बँड वाजवा. IAS दिगंबर पाटील विद्यालय राजे शिवाजी विद्यालय आणि पदवीचे विद्यार्थी सरांना तसेच आजच्या आशीर्वादाला मानवंदना देत आहेत. असलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचं आहे. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आसनच करावे. त्यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील IAS दिगंबर पाटील विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती साळवे. एकाच तालात जुळून आलेले अशी ही तारखांची जुळवाजुळव फारच विरळा दुर्मिळ. म्हणूनच आजचा हा प्रजासत्ताक दिन म्हणजे अंकांची आणि इतिहासाचा अभिमान या दोन्ही गोष्टींची सांगड आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करून खऱ्या अर्थाने भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतासाठी हा दिवस फक्त एक राष्ट्रीय सण नसून तो शिस्तीचा, समतेचा आणि देशप्रेमाचा संदेश देणारा दिवस आहे.
अरे एवढा पुढं असायची खुर्ची मागं घे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, लक्षात ठेवा. आहे काय स्पीकर खाली. मुलं मोज तेव्हा 23 मुली 18 मुलं, त्याच्यातली पण 4 जण अब्सेंट. टोटल 41 41 18 पोरं, त्याच्यामधली पण 4 जण अब्सेंट. हे ते कपाट नाही, कपाट बदललं.
पण होता. हो पण आता तिथे पण आपला तिथे शिफ्ट होत आहे तिथेच होतं. मी तुला होईल की नसतं व्हिडिओ सेंड करतो तुझ्यातच बनवतो पण होता. हो पण आता तिथे पण आपला तिथे शिफ्ट होत आहे तिथेच होतं. करना करना तर आलेलो आहे घरी आपण आणि छान असा नीट मस्त व्यवस्थित कार्यक्रम झाला. हा तर असा छान मस्त नीट व्यवस्थित कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मग आम्ही रील बनवलेली. पहिल्यांदाच मी, लोचन, साहिल आणि सौरभ असं काही केलं असं वेगळं, कारण की लाल्या आहे तो पण कॉन्टेंट क्रिएटर आहे, यूट्यूबला व्हिडिओ बनवतो, पण त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ असतात आणि चांगल्या ह्याच्या असतात, ते चांगल्या कॉन्टेंट असे ह्याच्या असतात. आणि आता जो ट्रेंडिंगला कॉन्टेंट चालू होता तर क्रांतिज्योती विद्यालय पिक्चर आलेला, त्याच्यावरती म्हणजे गाण्यात आणि तर तसं डान्सचा व्हिडिओ होता तो बनवला, तर त्याचे रिटेक्स आणि आता आहेत ते सगळं झालेलं आहे. तर ते पण मी ॲड करतो आणि मग काय मजा मस्ती झाली आहे ती, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन तो व्हिडिओ आधी पहा. तो माझ्या आणि लालाच्या चॅनलला कोलॅबोरेशन केलेला आहे आम्ही यूट्यूबला, तिथं तुम्हाला दिसेल. तसंच इंस्टाग्रामला देखील आहे, रोहित जाधव व्लॉग्स आणि लाल्या पाटील म्हणून असं टाकलं तर तिथं देखील दिसेल. तर एवढंच बोलून मी हा आजचा व्लॉग इथे एंड करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.